हरिओम. गेल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि ह्या वासना म्हणजे काय ते आपण आता या भागात बघणार आहोत. अनेक जन्मांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जीव राहतो. तो सुखदुःख भोगतो. त्याच्या मनात वेगवेगळ्या इच्छा निर्माण होतात. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो बरी वाईट कर्म करतो. पण सगळ्याच इच्छा ह्या ज्या त्या जन्मात पूर्ण होतातच असं काही नाही. मग ज्या अपूर्ण इच्छा असतात त्या वासनांच्या रूपामध्ये साठवल्या जातात. हे वासना निर्माण होण्याचं पहिलं कारण आहे. याच्याखेरीज जीवन जगत असताना जीव हा वेगवेगळ्या व्यक्तींच्या संपर्कात येत असतो आणि या सभोवतालच्या व्यक्तींशी त्याचं काही विशिष्ट पद्धतीचं नातं तयार होतं. आता काही वेळा हे नातं मित्रत्वाचं, बंधुत्वाचं म्हणजे प्रेमाचं असतं. पण काही वेळा त्या नात्यांमध्ये आकस, असूया, स्पर्धा, द्वेष, वैर अशी नकारात्मकतासुद्धा असते. आणि ह्या सगळ्यांचे संस्कार हे वासनांच्या रूपात बुद्धीत साठवले जातात. हे झालं वासना निर्माण होण्याचं दुसरं कारण. तिसरं कारण पाहू आता. जीवन जगताना जीव हा वेगवेगळ्या प्रसंगातून जात असतो आणि त्या सगळ्या प्रसंगामध्ये तो जे अनुभव घेतो त्या अनुभवांचे त्याच्या मनावर ठसे उमटतात, ज्यालाच संस्कार असं म्हणतात. एक दोन उदाहरणं पाहू म्हणजे हा मुद्दा स्पष्ट होईल. एखादा जीव समजा पाण्यात बुडून मेला किंवा मरता मरता कसा बसा वाचला तर त्याला पाण्याविषयीची भीती मनात निर्माण होते आणि ती वासना रूपाने त्याच्या बुद्धीत साठवली जाते. पुढच्या जन्मातही त्याला ती पाण्याची भीती ही त्याच्याबरोबर पुढे जाते आणि त्या जन्मातही त्याला पाण्याविषयीची भीती वाटते. आणि लोकांना कळत नाही की आईवडील उत्तम पोहणार आहेत, हा मुलगा काय एवढा पाण्याला भीतो. त्याचं उत्तर त्याच्या पूर्वजन्माच्या अनुभवात असतं. तो अनुभव जो वासना रूपाने साठवलेला असतो त्याच्या सूक्ष्म शरीरामध्ये म्हणजे बुद्धीमध्ये. अजून एखादं उदाहरण घेता येईल की एखादी गायकाचं घर आहे किंवा नर्तकाचं घर आहे, कलाकाराचं. तर त्या घरामध्ये वाढणारं मूल असेल, मुलगा मुलगी, त्यांच्यावरती आपोआपच ते गायनाचे, नृत्याचे, चित्रकारितेचे त्या कलेचे संस्कार होतात आणि तेही संस्कार हे वासना रूपाने साठवले जातात. जेव्हा हा जीव मरतो तेव्हा त्याचं स्थूल शरीर नष्ट होतं, पण या वासना ह्या त्या जीवाबरोबर संचित कर्माच्या रूपाने त्याच्या पुढच्या प्रवासात सोबत करतात आणि मग त्याच्या पुढच्या जन्मामध्ये अभिव्यक्त होतात. मात्र कुठल्या वासना कुठल्या जन्मात आणि कशा प्रकारे अभिव्यक्त होतील हे मात्र कुणालाच सांगता येत नाही. म्हणजेच कुठल्या कर्माचं फल काय मिळेल आणि कधी मिळेल हे कधीच आणि कुणालाच सांगता येत नाही. आणि म्हणूनच भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, गहना कर्मणो गतिही. म्हणजे कर्माची गती ही कळायला अतिशय कठीण आहे. गती म्हणजे परिणाम. आणि म्हणूनच जेव्हा पापपुण्याची बरोबरी होऊन मनुष्य जन्म मिळतो तेव्हा त्या मनुष्य जन्माचा जास्तीत जास्त सदुपयोग करायला हवा. तर सदुपयोग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर मनुष्य जन्माला आल्यानंतर फक्त प्रपंच करत न राहता परमार्थासाठी सुद्धा प्रयत्न करायचा. आणि परमार्थ म्हणजे काय तर मोक्षाची इच्छा, मोक्षासाठी प्रयत्न, ज्याला मुमुक्षा असं म्हणतात. आणि मोक्ष म्हणजे काय तर त्या मोक्षाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात बऱ्याच व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यामधल्या आपण एक दोन व्याख्या इथे परामर्श आपण त्यांचा घेऊ. सुरुवातीला आपण मोक्षाची जी व्याख्या घेणार आहोत त्याचा अर्थ मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका. आता सुटका व्हायला आधी आपण अडकून पडलो आहोत हे भान असलं पाहिजे. आपण का अडकून पडतो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात तर वासनामुळे म्हणजेच कर्मबंधनामुळे. काय आहे हे कर्मबंधन ते थोडं समजून घेऊ. आत्तापर्यंत आपण संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म हे कर्माचे दोन प्रकार पाहिले. संचित कर्म म्हणजे जन्मोजन्मी केलेल्या कर्मांची जी फळं भोगायची राहिली आहेत त्याचा संग्रह. संचित म्हणजे साठलेलं. आणि प्रारब्ध कर्म म्हणजे त्या साठलेल्या कर्मामधली जी कर्मफलं आता पिकायला आलेली आहेत आणि खायला योग्य झाली आहेत त्या सगळ्या फळांचा गट. आता प्रारब्ध कर्मामध्ये जी फलं अंतर्भूत आहेत ती फळं भोगण्यासाठी हे जीवाला शरीर मिळतं, कुठलंही मिळेल. आता ते जे शरीर मिळतं त्याच्यामध्ये जर समजा पशु पक्षी किंवा झाडं पर्वत
इत्यादी शरीरं मिळाली तर या शरीरांना भोगयोनी म्हणतात. कारण या शरीरामध्ये वाट्याला आलेली सुखदुःख भोगण्याव्यतिरिक्त जीवाला कुठलंही स्वातंत्र्य नसतं. पण तेच जर मनुष्य जन्म त्याला मिळाला, मनुष्याचं शरीर मिळालं, तर त्या मनुष्याच्या शरीराची थोरवी अशी आहे की या शरीरात प्रारब्ध कर्म भोगण्याखेरीज मनुष्याला क्रियमाण किंवा आगामी कर्माचं स्वातंत्र्य असतं. आता हा तिसरा प्रकार आपण आपला मागाशी बघायचा राहिला आहे, तो इथे बघूयात. क्रियमाण म्हणजे केलं जाणारं, या जन्मात केलं जाणारं कर्म. प्रारब्ध कर्म भोगता भोगता आपल्या हातून नवीन नवीन कर्म पण घडतात आणि त्यामुळे वासनांची नवीन बीजं निर्माण होऊन संचित कर्माच्या संग्रहात भर पडत राहते. आता या कर्मांची फळं भोगण्यासाठी अजून जास्तीचे एकापेक्षा अधिक असे जन्म आपल्याला घ्यावे लागू शकतात आणि म्हणून त्याला आगामी असं म्हणतात. आगामी म्हणजे पुढे येणारं. म्हणजे या जन्मात कर्मफलांची जी बीजं पडतात त्याच्यामुळे ती फळं भोगण्यासाठी पुढचे जन्म घ्यावे लागतात, या अर्थाने आगामी. आणि या जन्मात केलं जातं म्हणून त्याचाच क्रियमाण असंही म्हणतात. त्यामुळे एकापेक्षा अधिक वेळांना जरी मनुष्य जन्म मिळाला तरी संचिताचा गाठोडा कमी होईलच अशी काही खात्री नाही. आणि कर्माचा सिद्धांताचा पुढचा भाग असा आहे की संचित कर्मांचा संपूर्ण क्षय होईपर्यंत पुढचे पुढचे जन्म हे एकामागून एक येतच राहणार आणि हेच ते कर्मबंधन. त्याच्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे रहाट गाडगं चालूच राहतं. मग आता या फेऱ्यातून सुटका कशी होणार? तर त्याचं उत्तर आहे ज्ञानाने. कशाच्या ज्ञानाने? एकतर कर्माचं बंधन असतं हे माहिती पाहिजे, मग ते कशामुळे निर्माण होतं आणि मग ते कसं तोडता येतं. या तीनही गोष्टींचं जेव्हा आपल्याला साकल्याने ज्ञान होईल आणि मग ह्या मिळालेल्या ज्ञानाचं आपल्या हातून प्रत्यक्ष आचरणही घडेल तेव्हा आपली या फेऱ्यातून सुटका होईल. आत्तापर्यंत आपण 3 कर्मांची चर्चा केली, संचित, प्रारब्ध आणि आगामी. तर ह्या चर्चेतून आपल्याला असं कळलं की कर्मबंधन निर्माण होण्याची मुख्य 2 कारणं अशी आहेत की क्रिया करताना मी करता आहे असा भाव ठेवणं पहिलं कारण, आणि विशिष्ट कर्म विशिष्ट फल मिळवण्यासाठी करणं ही ती मुख्य कारणं. आता एखादा हेतू असल्याशिवाय कोण कशाला कर्म करेल असा प्रश्न सहजच आपल्या मनात येणारच ना. आणि तो काही अगदी संपूर्णपणे चुकीचा आहे असंही नाही म्हणतायत. पण व्यवहारामध्ये आपल्याला अनेकदा असे अनुभव येतात की विशिष्ट हेतू पूर्ण करण्यासाठी कधीकधी आपण कितीही कष्ट घेतले तरी तो हेतू काही पूर्णपणे साध्य होत नाही. मग अशा वेळी आपण ही स्थिती कशी स्वीकारतो, आपल्या मनात त्यावेळेला कोणत्या भावना निर्माण होतात, हा विचार अंतर्मुख होऊन आपापला ज्यांनी त्यांनी करायचा आहे. आपण अशा वेळी दुःखी होतो, नाउमेद होतो, निराश होतो की हट्टाला पेटून उठतो, अधिक आक्रमकपणे खूप जिद्दीने आपण प्रयत्न करतो, हे बघायला पाहिजे. आणि बहुतेक जण खूप प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा अपेक्षित यश मिळत नाही ना तेव्हा ते दैवाला किंवा देवाला दोष देतात. पण हीच मंडळी जेव्हा पूर्वी काही करताना यशस्वी झाली तेव्हा ती असं म्हणली होती का की बघा कशी नशिबाने आम्हाला साथ दिली आणि आम्ही यशस्वी झालो. तेव्हा ती काय म्हणली होती? बघा माझ्या गुणांमुळे मला यश आलं. म्हणजे आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय ते स्वतःला घेतात आणि अपयश आलं तर ते देवामुळे. हा विचार जो अहंकारातनं निर्माण झालेला आहे, जो कर्ताभावातनं निर्माण झालेला आहे आणि फलाच्या आसक्तीमुळे निर्माण झालेला आहे, तो कर्मबंधन निर्माण करतो आणि ते दृढही करतो. कारण जोपर्यंत वासना संपूर्णपणे संपत नाही तोपर्यंत संचित कर्माचं गाठोडं घेऊन मनुष्य वेगवेगळे जन्म घेत जन्ममृत्यूच्या चक्रात फिरतच राहतो. इथं एका गोष्टीकडे मुद्दाम आवर्जून आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते की प्रपंच करताना आपण जे काही वस्तुरूपात धनरूपात मिळवतो ते सगळं काही आपल्याला मृत्यूनंतर इथेच सोडून जावं लागतं. आपले नातेवाईकसुद्धा आपल्याला इथेच सोडून पुढच्या प्रवासाला एकट्यालाच जावं लागतं. एका सुभाषितात फार प्रभावीपणे हा मुद्दा मांडलेला आहे. धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारि जनश्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. माणसांनी जे या जन्मात कमावलं आहे त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्या
कुठपर्यंत सोबत राहू शकतात याचं फार सुंदर वर्णन या सुभाषितात केलेलं दिसतं. धनानी भूमौ, जे तुम्ही धन मिळवलं आहे, स्थावर जंगम इस्टेट जी काय असेल ते सगळं या पृथ्वीवरतीच राहतं. पशवश्च गोष्ठे, म्हणजे पशुरूपात जे तुमचं धन आहे ते त्यांच्या गोठ्यात राहतं. भार्या गृहद्वारी, म्हणजे पत्नी ही घराच्या दारापर्यंत येते. जन हा स्मशाने, नातेवाईक मित्रमंडळी ही स्मशानापर्यंत येतात. देह हा चितायाम, चितेपर्यंत, चितेवर चढेपर्यंत देह सोबतीला असतो, नंतर तोही जळून जातो. आणि मग परलोक मार्गे पुढच्या प्रवासामध्ये कर्मानुगो गच्छती जीव एकहा, एकटा जीव त्याचं कर्म घेऊन बरोबर जातो, त्याच्या कर्मानुरूप त्याला गती मिळते. म्हणजे त्याच्याबरोबर त्याचं कर्मच फक्त जातं. आता हे संचित कर्माचं गाठोडं जितकं जास्त जड तितका जीवाचा प्रवास लांबलचक आणि दमवणारा. आपल्या साध्या प्रवासात सुद्धा आपण म्हणतो की वन शुड ट्रॅव्हल लाईट. सामानांचे बोजे जर जास्त बरोबर असले की प्रवासात त्रास होतो. मग हा तर जन्मोजन्मीचा दीर्घ प्रवास आहे. पण आपल्या गावीही नसतं की कर्ताभाव, अहंकार आणि फलासक्ती याच्यामुळे आपण संचित कर्माचं गाठोडं अधिकाधिक जड करतो आहोत. जे आपण सोडून जाणार आहोत त्याच्यासाठी आपण आयुष्यभर कष्ट करतो, पण जे आपल्या बरोबर येणार आहे त्याविषयी मात्र आपण काहीच विचार करत नाही. म्हणून कर्तव्य भावनेने कर्म केलं पाहिजे. म्हणजे कर्म करणं हे माझं कर्तव्य आहे आणि फळ देणं हे ईश्वराच्या हातात आहे, अशा विचाराचा आधार घेऊन मनापासून प्रामाणिकपणे आणि ईश्वराने आपल्यावर सोपवलेलं काम आपण पार पाडतो आहोत अशा भावनेने जो मनुष्य कर्म करेल आणि यश अपयश हे जे काही मिळेल ते भगवंताचा कृपाप्रसाद म्हणून स्वीकारेल, त्याला त्या कर्माचं बंधनच निर्माण होणार नाही. आणि म्हणून भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्वकर्मणि. श्लोकाचा अर्थ सांगते. कर्मणी एव अधिकारः ते, फक्त कर्म करण्यामध्येच तुझा अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, फळाच्या बाबतीत मात्र काहीही अधिकार नाही. मा कर्मफल हेतुः भूः, म्हणून कर्माचं फळ मिळवण्याच्या हेतूनीच काम करणारा तू होऊ नकोस. आणि मा ते संगः असतु अकर्मणी, आणि त्याचबरोबर शेवटचा चरणही तितकाच महत्त्वाचा आहे की म्हणून मी कामच करणार नाही असा सुद्धा विचार असू नये. तो सुद्धा विचार चुकीचाच आहे. काही जणांना मग वाटेल की कर्माचं फळ म्हणजे मिळवण्याकरता कर्म करायचं नसेल मग मी शांत बसून राहतो, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. असं नाही चालणार. प्राप्त परिस्थितीमध्ये जे योग्य वाटतंय तुम्हाला, जे माहिती आहे, तुमचं ज्ञान, तुमचा अनुभव जे सांगतंय त्याच्यानुरूप तुम्हाला जे कर्म करायचं आहे ते तुम्ही केलं पाहिजे. पण त्याच्यानंतर अमुक अमुक गोष्ट व्हायला पाहिजे हा दुराग्रह नाही ठेवला पाहिजे. मग ती परमेश्वराची इच्छा म्हणून शांतपणे स्वीकारणं, ह्याला म्हणतात कर्मयोग किंवा निष्काम कर्मयोग. ह्या निष्काम कर्मयोगाविषयी आणि ही निष्कामता कशी साधायची याविषयी आपण पुढच्या भागामध्ये पाहू. हरिओम.